एक आहे दूध धरावा भाव, एक आहे दूध धरावा भाव, जाणीव नागवण लागोडे दी चोठा, लागोडे दी चोठा म्हणून संगतागी देवी अद्वैत भाव, म्हणून संगतागी देवी अद्वैत भाव, तुका म्हणे हाती संती मागे केला उपाव, म्हणे हाती संती मागे केला उपाव, तुका म्हणे हाती संती मागे केला उपाव, तुका म्हणे हाती संती मागे केला उपाव, जागो तुझा जाणो जीवितेला न सांगता ठीक आहे सर, ऐका बस थोडंसं घ्यायचं आपल्याला, सगळं इंजेक्शन नाही भरायचं, जेवढा रोग आहे तेवढं भरायचं. बघा प्रमाण कसं आहे. वा ठीक आहे, आता मला म्हणून द्या. ठीक आहे. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, भक्तीचं वर्मत काय असेल तर भाव, आणि भाव नसेल ना त्या भक्तीला काही महत्व नाही. राजा, असं तुझ्याकडे भाव आहे का, प्रेम आहे का, श्रद्धा आहे का, श्रद्धापूर्वक तू भक्ती करतो का, असं प्रत्येक गोष्टीचं वर्म असतं. सजन, मला पौराणिक तुम्हाला वर्माचं उदाहरण सांगितलं, एक तुम्हाला व्यावहारिक उदाहरण सांगतो वर्मा. सजन हो, मागे मुलीचं लग्न व्हायचं म्हटलं की मुलीचे आई वडील रडायचे. काय व्हायचे? मुलीचे आई वडील रडायचे की सासर कसं मिळतं. कन्या सासऱ्याची जाय मागे परतुनिया पाहे, अशी परेशान व्हायची आई वडील. सज्जन हो, खरोखर ते लता मंगेशकरनं गायलेलं भाव इथे ऐकलंय. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जामुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. तुम्ही भाव किती म्हणायला लागले. सगळं हो, जर एखादं भावलं तर काय हरकत आहे म्हणायला. खरंच स्वर सम्राज्ञी होती ती अनेक भाषेमध्ये. सज्जन हो, तिचा मी दुसरा अध्याय संस्कृत मधला ऐकला होता, पण आता लता मंगेशकर. मी म्हणणाऱ्या महाराज लोकांचा उच्चार तसा नव्हता, असा स्पष्ट उच्चार त्या मातेनं काढला होता. कोणी? लता मंगेशकर यांनी. असतो खरोखर सजन, ते गाणं जेव्हा लागायचं ना, बाया अशा रडायच्या म्हणतात, परेशान व्हायचे माहेरकडचे लोक. अलीकडे मुलाचं लग्न जमलं की मुलाचे आई वडील हो पाचावर धरून बसते. आई दूध धुला कसा येतोय कोणास ठाऊक. रामा रामा राम हे सांगते तुम्हा, वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा. एक बाई घरात आल्याबरोबर तर म्हणते तुम्हाला काय कळतंय का. म्हणून कधी कधी पोपट मारून मला बरं वाटतं आपण गोसाई झालो होते. हे लतांडच नाही हो, लय कठीण आहे. ते तुम्ही सांभाळून जाणार. असतो सांगण्याचं तात्पर्य असं आहे सज्जन हो, मुलीचं लग्न झालं, अत्यंत शीलवान होती, कुलवान होती, पण सासर असं खतरनाक मिळालं. आणि मुख्य सासू तर एवढी सज्जन हो क्रोधिष्ट होती.
कोणतेही काम करायला लागली, भाकरी करायला लागली की तिने याचं सासून, ए गवड्या थापीतीस का भाकरी करतेस, तुझ्या आईने हे शिकवलं रे तुला. ती बिचारी परेशान व्हायची. ती म्हणायची मला मारावं, त्याच्याने शिव्या द्यावा, पण माझ्या आईचा उद्धार. तिची आई माळकरीण होती, महिन्याची वारी करत होती. वाईट वाटायचं तिला. ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस तिचं वय 70 किलो होतं. 40 किलो होती ती मुलगी आली. एक दिवस सासऱ्यानं बघितलं, म्हणे काय वेळ हो, लग्न झालं त्यावेळेस म्हणे सुनाची तब्येत व्यवस्थित होती, पण नेमका त्रास काय, तिच्या नवऱ्याचा त्रास आहे, माझा तर काहीच नाही, नंदेचा त्रास आहे, कोणाचा त्रास आहे, म्हणून एकटी असताना गाठलं. हे बाळा, मला 4 मुली आहेत. त्या पद्धतीनं लग्न होत असताना माझ्या मुलाचं मी तुझ्याकडे सून म्हणून बघितलेलं नाही, मुलगी म्हणून बघितलंय. कशासाठी अशी तब्येत तुझी झाली, काय दुखत आहे, चल माझ्याबरोबर अंबाजोगायला, काही दुखत असेल. नाही मला काही दुखत नाही. मग नेमका अशी तब्येत होण्याचं कारण काय, म्हणे आता तुमचे दात, तुमचे ओठ कसं मी बोलू, नाही बोलल्याशिवाय काय करणार आहे मला. हो, तुमची मालकीण म्हणजे माझी सासू काही काम केलं की त्यांना आवडत नाही. बरं नका का आवडू ना, मला शिव्या द्याव्यात, मारावं, पण तुझ्या आईनं असं शिकवलं का, तुझ्या अशीच आई घरी करते का. मी परेशान झाले. ती म्हणते एवढं काय मनावर घेतीस, आता जर काही बोलली ना तिला म्हणायचं तुमच्यापेक्षा मीच बरी. ती म्हणली माझ्यापेक्षा तू कशी बरी टवळे, तर काय सांगू मी. अरे ऐकून घे, माझं नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिचं माझं पटना, महिन्याला 15 दिवसाला पळून जायची. मी 2-4 माणसं घेऊन जायचो, तिला घेऊन यायचो. ती जर म्हटली की माझ्यापेक्षा तू कशी बरी आहे, मला साखरेची बिमारी असल्यामुळे ऐकाल, नाही तर आतापर्यंत सगळा खाऊन टाकला असता. दुसरी 1 किलो आणायला लावला असता. असतो सजन भाऊ. मग तिला आदनवर वाहतो. तिनं काही बोललं की एवढंच म्हणायचं, सासूबाई मी तुमच्यापेक्षा मीच बरी, कशी बरी म्हटली, तुमच्यासाठी पळून तर जात नाही ना, एवढंच म्हणायचं. ही भाकरी करत आली ती तावत, हे काय करतेस, गौरी करतेस का, हे शिकवलं का तुझ्या आईना. सासूबाई बाद झाली, तुमच्यापेक्षा मीच बरी, सांग सटवे, माझ्यापेक्षा तू कशी बरी, तुमच्यासाठी पळून तर जात नाही ना. ती म्हटली हे तुला म्हाताऱ्यानं सांगितलं असलं, बघ ते म्हाताऱ्याकडे बघ, नाही तर म्हाताऱ्याकडे. पण तेव्हापासून सासू सुनाला चक्र शब्द बोलली नाही. कारण का, वर्म हातात आलं. तुकलिया वर्म फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, तुकलिया वर्म. सज्जन हो, या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे. कारण की मी तुम्हाला वेदांत सांगू लागलो, 12 वर्ष मी अभ्यास केलेला आहे, वेदांत सांगू लागलो, मोठ्या मोठ्या लोकांना कळणार राजा हो, एक याच्यातले अर्धे झोपी जातील. आणि म्हणून असं काही तसं तुमच्यासमोर सांगून कीर्तन संपन्न करू लागलेलो आहे. तसं हे राजा भक्तीचं वर्म, प्रेमानं भक्ती कर. हो, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, 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 प्रेमाविन भजन नाकाविन मोती. हरकाविन पोती वाचून काय, हरकाविन पोती वाचून काय, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. कविन
आई मोठी गाता आर बनिता प्रेमाविन भजन नकाविन मोती हरताविन पोती वाचुन काय हरताविन पोती वाचुन काय हरताविन पोती वाचुन काय प्रेमाविन भजन नकाविन मोती हरताविन पोती वाचुन काय हरताविन पोती वाचुन काय हरताविन पोती वाचुन काय नाथ महाराजांच्या हरिपाठामधील प्रमाण आहे. प्रेमाविन भजन नाताविन मोती अर्थाविन पोथी वाचोनी काय. सज्जन हो, प्रत्येक ठिकाणी पोथी पहिली लावण्यामध्ये यायची. अलीकडे टीव्हीचीच पोथी घरात चालू झाली. कोण पोथ्या ऐकतो. आमच्या मठामध्ये गर्दी व्हायची राजा हो. मी ज्यावेळेस 1981ला मठामध्ये आलो, महिलांचे भांडणं त्या जागेसाठी लागायचे. एवढं ऐकण्याची सज्जन हो लोकांना आवड निर्माण होती. अलीकडे कोणी येत नाही राजा हो. आमच्याकडे पोथी लावली, दोनच म्हातारे, एक भैरून एक आंधळ. मी म्हणलं चांगली मजा आहे बाबा आता. एक आंधळ आणि एक भैर. सज्जन हो, पोथी वाचा, पोथी लावा. बरं, आमच्या जनाबाईंना आग्रह केला ना, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय अज्ञानाची, ऐसा बरया शिकेशी. ज्ञानेश्वरी वाचा सज्जन हो. अनेक ग्रंथ आहे आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये. सज्जन हो, पण लोकांना एवढं त्या वावडे ग्रंथाचं. मी एका गावामध्ये गेलो कीर्तनासाठी. सांगण्याचा आवाज येत होता काका. 9:15 वाजलेले. आता अलीकडे हे टाईम बदलले लोकांना, 7 ते 9. मी विचारलं बाबा हे धारा धुराचं काय म्हणून 7 ते 9 कशासाठी ठेवले. ते म्हणे लोक एकदा जेवण करून गेले की पुन्हा येतच नाही. मी म्हणलं आता जेवणाच्या टायमाला तिथे तुम्ही. लोक एवढे हुशार आहे. असतो सज्जन हो, ज्यांना ऐकायचं ते कधी येतो मला. हे उग पळवाट आहे. असतो सज्जन हो. मी गेलो, म्हणतो 9:15 झाले, काय होतो ग्रंथ चालू आहे. ते म्हणे बाबा आपण काही तिकडे फिरकत नाही बरं का, आपल्याला त्याचा नादच नाही. याला नाद कोणता होता नष्ट. आपण काही तिकडे फिरकत नाही म्हणला. आम्ही म्हणलं काही ऐकून तर माहीत असलं कोणता ग्रंथ आहे. ते म्हणे मला माहित नाही, पण लोक म्हणतात नेन सरी आहे, नेन सरी काय. उद्या मला लोक माझ्या डोक्यात गेलं का बरं माझ्यावरच या लागले. आई तर गोटेगावचे आहेत, सुकळीचे, त्यांच्याकडे जावंच येईल. आता माझं सब छोडा आणि भगवान को पकडा. असतो सज्जन हो. ते म्हणे मला काही माहित नाही, पण लोक म्हणतात नेनसरी आहे. काय नेनसरी. आमच्या गावाखाली जवळ 12 वाड्या सज्जन हो. तर मी गेलो असं वाचनाचा सांगण्याचा. काही लोकांना एवढा छंद राजा हो, एवढं गोड आवाजामध्ये वाचतात, सांगतात. मी ऐकायला बसत असतो. अशोक महाराज सांगण्याचा वाचण्याचा आवाज येऊ लागला. 8:30 वाजले. म्हणजे काका अहो हे कधी संपायचं, मला कीर्तन करून जायचंय. दररोज कीर्तन आहे, 1 कीर्तन 2 कीर्तन काय हे वेळेवरती चालू व्हायचं, काय काळजी करू नका. बरोबर ते संपवतात. 9:15ला भजन चालू होतं. पण कोणता ग्रंथ आहे ते मला काय माहित नाही. पण लोक म्हणतात पांडव पडकात आहे. पांडव पडकात. असतो सज्जन हो. पोथी वाचा, अर्थाविन पोथी वाचून काय, प्रेमाविन भजन. तसं राजा तुझ्याकडून भक्ती करत असताना
प्रेम त्या भक्तीमध्ये नसल आणि भक्तीचं वर्म जर काय असेल तर भाव आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. बोलू नये त्याच्यामध्ये काहीतरी गडबड होत असेल. नाही तर भक्ती केली, वर्मासहित भक्ती केली ना तर सद्गुण काय प्राप्त होतात? तया घरी शांती, क्षमा आणि दया. प्रत्येक शब्द ना शब्द तुम्हाला समजेल या पद्धतीनं अभंग सोडतो. पण माझे आता फक्त 15 मिनिटं बाकी राहिले आणि चरण तर राहिले 4. आता कसं करायचं ते म्हणजे कसं करा, पण 11ला जय विठ्ठल करा. कसं करायचं तसं करा, पण 11ला जय विठ्ठल करा. हो, तुमची जशी इच्छा आहे तशी त्याच्यापेक्षा माझी डबल इच्छा आहे. ऐकले अष्टो सज्जन हो, या पद्धतीनं राजा तुझ्याकडे क्षमा नाही, शांती नाही, दया नाही, भक्ती करतोस परंतु काहीतरी भक्तीचं वर्म चुकतंय. तू वर्मासहित भक्ती कर, भक्तीचे ते वर्म दयाची हाती. दया घरी शांती, क्षमा, दया, अष्टमहा सिद्धी ओळगती दारी. अष्टमहा सिद्धी ओळगती दारी. नवदती दुरी जबडीता. अष्टमहासिद्धी ओळगती वारी. अष्टमहासिद्धी ओळगती वारी. नवदती दुरी जबडीता. नवदती दुरी जबडीता. अष्टमहासिद्धी ओळगती वारी. शांती, क्षमा आणि दया तर मिळेलच मिळेल, परंतु वर्मसे भक्ती जर केली ना, अष्टमहासिद्धी 8 सिद्ध्या आहेत. गरिमा, लघिमा, महिमा. बरं, माणसाला मुंगीपेक्षा लहान होता येते. हनुमानजी जे गेले ना लंकेमध्ये, सीतेचा शोध घेत असताना त्यांना कसं चिलटा एवढे झाले होते. तेवढी ही साधना लागते. तुमची आमची साधना म्हणजे सुलवण करायची साधना. कीर्तनाला बसलं की एवढं सोपं करायला होत्या सिद्धी. सांगू का तुम्हाला सिद्धीचा काय प्रकार असतो? मी माऊली दादांच्या इथे एकदा गेलो आणि त्यांच्याकडे नेम होता, कोणीही आला की त्याला चहा द्यायचा. बिडी ओढणाऱ्याला बिडी, तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू, पानं खाणाऱ्याला तेच असायचं तिथे. आणि जर एखाद्याला जेवायचं असलं तर जेवण. आम्ही एक गाडी भरूनच गेलो. आम्ही होतो 10-11 जण. आता अलीकडे ह्या गाड्या छोट्या निघाल्या महाराज. ठीक आहे, कोंडू कोंडू धरी न जीव. ठीक आहे, कोंडू कोंडू धरी न जीव. तिसरा बसायचं कामच नाही. मग अशी बापू महाराज अधिक झाले, माझा जीव गुदमरायला लागला आणि आता कुठेतरी खरगती. सजन हो, 10-11 माणसं गेलो. माऊलीनं सांगितलं त्या सेवकाला, चहा दे. तो म्हटला, दादा चहा करतो का? त्याच्यात एकच कप आहे. दादानं बघितलं त्याच्याकडे, एकच कप होतं. ते म्हणजे दे दे दे. आम्ही 12 माणसं चहा पिऊन 1 कप तशाला तसाच होता. त्याला सिद्धी म्हणतात बरं का. आणि आमचा 12 कप असला तरी एकच कप भरतो. तेवढी सिद्धीच आमची. साधना तेवढी मोठी. अष्टसज्जन अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी. नवगती दुरी दवडीचा. जा जरी म्हटलं तरी त्या सिद्ध्या
जात नाही. कोणाकडे राहतात? भक्तीचे ते वर्म दयाची हाती दया घरी शांती क्षमा दया. महाराज एवढाच गुण त्यांच्याकडे असतो का? नाही. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात जेथे दुष्ट गुण जेथे दुष्ट गुण रमयेली जग जेथे दुष्ट गुण ते दुष्ट गुण जेथे दुष्ट गुण रमयेली त्या सद्भक्ताकडे एखादाही वाईट गुण नसतो. न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला म्हणजे कारण त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर प्रगट झालेला असतो. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे सज्जन हो, आपण पाहतो नाथबाबांचं चरित्र, यवन अंगावरती ठुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अशी असणारी सज्जन हो, त्यांच्याकडे एक संयमन शक्ती, शांती एक ही प्रगट होते. भक्ती सहित वर्णासहित भक्ती केली तर सज्जन हो, मी चुकलो होतो, महाराजांनी मला बरं झालं आठवण करून दिली. एवढं 9:45 काय लागले ते, 9:10 झाले त्याच्यामध्ये, 9:10 झाले. तर त्यांना थोडंसं म्हटले हो, कपडे घेतले तर थोडं लांबावं की फुकटच धुत कपडे घेऊन निघालं. तर थोडस वाढवतो, त्यांची इच्छा आहे त्याच्यासाठी, जास्तही नाही वाढवत. है की नाही, तुम कुछ समजो हम कुछ समजो, तुमचं काही ऐकतो आहे की नाही, आणि माझं काही मत मांडतो, आणि त्या पद्धतीनं जेवढं काही मला बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. सज्जन हो, बऱ्याच दिवसापूर्वी इथे मी आलो होतो, बरीच प्रगती झालेली आहे का नाही. नाम सप्ताहामध्ये बरं झालं या दोघांना मला निमंत्रित केलं. हो, मला वाटलं होतं सुकळीचे लोक माझ्यावरती रागावले, काल्याचं कीर्तन केलं नाही म्हणून, परंतु सज्जन धर्माची सेवा खूप दिवसाची माझी, आणि त्याच्यावरून थोडासा त्यांना त्रास माझ्यापासून झाला होता. एक नवीन उपकरण दिलंय काकानं, आवडून बसलंय ते माझं उपकरण, म्हणजे ते दिलंय असतो. तर सज्जन हो, कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडे कोणताही लोकांना त्रास होईल अशा पद्धतीची त्यांची वर्तणूक नसते, किंबहुना ते लोकांचा त्रास सहन करतात. कोण भक्त मंडळी लोकांचा त्रास सहन करतात, परंतु आपला त्रास कोणालाही होता कामा नये याची असणारी दक्षता ते घेतात. कधी घेतात तर वर्मसहित भक्ती केल्यानंतर, आणि याच्यासाठी राजा तू जा आणि वर्मसहित भक्ती कर, वर्मसहित भक्ती कर. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. बघा, कॉफी करा,
माझ्या टायमाला कॉफी केली की रेस्ट तिकीट व्हायचं बरं का. बरोबर आहे, रेस्ट तिकीट व्हायचं. हे माझ्या समोरच करायला लागले. नाही ना, काही हरकत नाही. माझ्याही काही पाठ नाहीत अजून इकडे, सगळेच अजून माझ्याही पाठ नाही. काही नाही, बघून म्हणा, कारण की मी एकटा म्हणू शकत नाही. पोपट महाराज चौथ्या चरणामध्ये, 3 चरण झाले, चौथ्या चरणामध्ये त्यांच्याकडचा एक विशेष गुण कोणता? संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ. संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ. सर्व काळ कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते. उगाच शांत असतो, धीर गंभीर असतो, संतुष्ट असतो. संतुष्ट सत्तम योगी यथात्मा दृढ निश्चय. सज्जन एवढा संतुष्ट असतो. दिलं तरी चांगलं, न दिलं तरी चांगलं. सज्जन आपल्या महिमेमध्ये असतो. सांगू असाच एक भक्त, वर्मसिक भक्ती करणार, आपल्या वस्तीमध्ये जीवन जगत होता. पण पूर्वी हुकुमशाही होती, अलीकडे लोकशाही आहे. नागरिक शास्त्रामध्ये लोकशाहीची व्याख्या मी वाचली होती. ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. मी येतने कीर्तनकार नाही. ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. ठीक आहे. लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे सज्जन हो लोकशाही. पण हुकुमशाही होती. एक राजा हत्तीहून निघाला होता. अशोक महाराज हत्तीहून निघाला. हा संतुष्ट, चित्ताचा महात्मा एका झाडाखाली पसरलेला. त्याला काय काही वाहावे जीवन, काही पलंगी शाहीन, जैसे जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे. एखादा भक्त भेटला, गादी नाहीतर झाडाखाली, काय झालं? संतुष्ट सज्जन हो. असा तो महात्मा झोपलेला. परंतु राजाची स्वारी आली. हत्तीवरती राजा बसलेला होता आणि सेवक पुढे चालत होते. सांगू का, राजा शांत असतो पण ह्या सेवकाला लय नाद असतो. महाराजाचं काही नसतं पण महाराजाजवळचे लोक बाजूला बाजूला, अरे का तुझ्या जनावर महाराज आहे का काय, हे उघड नसलेला दिमाग दाखवणार. त्याच्यासाठी माझ्याजवळ कोणी माणूस ठेवत नाही महाराज. मी एकटा जीव सदा
ही लय ते म्हणले, "ए, उठ बाजूला हो." म्हणलं का? राजाची स्वारी आली. मला असं राजा, मला काय गेलं? पलीकडून जावं राजानं का? राजाच्या एखादा रस्ता आहे का? पलीकडून राजानं जावं. पण याला खूपच नाद बरं का बापू महाराज. त्यानं त्याचे पाय धरून ओढले आणि असं गरकन त्याला फिरवलं. त्याला राग आला, उठला आणि ज्या हत्तीवर राजा बसलेला होता ना, त्या हत्तीचं शेपूट धरलं आणि वळलं. जागेवर हत्ती बसवला त्यांनी. आता मोठी माणूस खूप विचारी असतात बरं का. त्याला राग नाही आला, पण स्वाभिमान वाटला. माझ्या नगरीमध्ये एवढ्या ताकदीची माणूस आहेत. म्हणून त्यांना सांगितलं, प्रधानजी त्याला उद्या राजवाड्यामध्ये बोलवा. राजवाड्यामध्ये बोलून आलं. काय खातो तुम्ही? काय खातो? शिळे तुकडे खातून काय खातो? नाही नाही, काहीतरी दुसरं. काय काय? दगडी माते खातो काय? दुसरं काहीतरी खात असेल. दगड माते खातो राजे? अहो, शिळे तुकडे खातो लोकांनी दिले होते. आणि शिळे तुकडे एवढी ताकद? ते म्हणे तुम्ही काही सांगा. प्रधानजी म्हणाले, राजे थोडं गप्प बसा तुम्ही. आता तू शिळे तुकडे खातो मागून, हो म्हणे शिळे तुकडे मागून खातो. आमच्या इथे यायचं, दररोज गरम जेवण जेवायचं 3 टाइम. पण एकच काम करायचं. आपल्या इथं देवी आहे राजाच्या राजवाड्यामध्ये. त्या देवीचा दिवा, त्याची काळजी तुम्ही घ्यायची. आणि दिवा विझला ना, तुमची माझ्याची गाठ आहे. त्याला वाटलं दररोज शिळे तुकडे खाण्यापेक्षा दररोज 3 टाइम गरम जेवण. पण हे खायचा, पण सारखी काळजी दिव्याची. दिवा विझला की आपली काही वरिगत नाही. चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. दररोज गुलाब बांबू हाणत होता. गुलाबजामुनचा बांबू काय निघालं? खायचं आणि प्यायचं. रामा रामा. मला काल परवा एक सदग्रस्त भेटला. म्हणजे ते हनुमान जयंती असते, बाहेरगावचे सगळे लोक येतात. भेटला. मी निघालो होतो कार्यक्रमाला, आपलं गोगलवाडीला आला होता. निघालो तेवढ्यामध्ये तो आला. म्हटलं, बाबा कुठे निघालो? म्हणलं कार्यक्रमाला. ब्रेकफास्ट करता का? आता म्हणलं, माझ्या बाजूने कुठे इंग्रजी येते, मराठी कुठे. न्याहारी करता का? न्याहारी. म्हणलं हो. न्याहारीला पण नको म्हणजे. त्या ड्रायव्हर म्हटलं, थांब आपल्याला न्याहारी आहे. म्हणलं पण न्याहारीला काय? म्हणला डोसा. म्हणलं कोणाला? म्हणे बाबा डोसा एक पदार्थ आहे. डोसा उत्तापा खाल्ला का तुम्ही? पिझ्झा? त्याला माझ्या बरोबर उद्या आंबाला व्हायला पैसे तुमचे पण नाही तर खाता माझ्या पैसे असतो तुम्ही. पिझ्झा काय, बर्गर काय? अरे बाबा बाबा, ते प्यायचं निघालं. माझा झमझम. अरे म्हणलं हे अगोदर माजले तर पुन्हा त्यांना माझा पाजा. काय स्प्राईट काय ना काय, असं अनेक प्रकारचं निघालं. अष्टो सज्जन हो, दररोज खात होता, उत्कृष्ट खात होता. परंतु काळजी मात्र कशाची होती? दिव्याची होती. मरायला 6 महिन्यामध्ये. प्रधानी म्हणाले, आज राजे नाहीत, फक्त हत्ती निघणार आहे रस्त्यानं, तुम्ही हत्ती थांबवायचं. म्हणे प्रधानजी, हत्ती काय? कुत्रही थांबायचं नाही माझ्याकडून. का? चित्त अस्वस्थ आहे, संतुष्ट चित्त नाही. आणि भक्ताचं चित्त हे संतुष्ट असतं, सर्व काळ असतं संतुष्ट आहे चित्त, सदा सर्व काळ. तुटती हळहळ त्रिगुणाची. जे 3 गुण आहेत ना, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. काही काही लोक खूप तमगुणी, त्यांची गाडी एका किक मध्येच निघते, दुसरी किक मारायची गरजच नाही. आमच्याकडे एक भजनी आहे राजा, त्याचं खताचं बियाचं दुकान आहे. एकानं 25,000 त्याच्याकडून उधार नेलं. 5 वर्ष उधारीच नाही दिली. एक दिवस त्याला गाठलं त्यानं रस्त्यावरती.
ते म्हणे काका माझी उधारी देऊन टाका. ते म्हणे जमायचं नाही, माणसात मागतो मी का पडून जाणार आहे, काय गाव सोडून जाणार आहे तुझ्या 25,000साठी. आजच्या वेळेमध्ये मी का निघू नये. आता आमचा भजन नाही दिसला, दोघांचं भांडण लागलं. मी तिथे थांबलो, म्हणलं काका कशासाठी हो. मग त्यांनी सांगितलं आमच्या त्या भजनानं 5 वर्षापूर्वी 25,000चं खत आणि बी यानं उधार नेलं. म्हणलं काका का देत नाही, हे मला माणसात मागतो. म्हणलं जनावरात मागायचं का तुला. नाही मी गाव सोडून जाणार. अहो गाव सोडून जाणार नाही तुम्ही, पण द्या मर्यादा असते का. 5 वर्ष झालं तुम्ही उधारी त्याची देत नाही. ते म्हणा बाबा आपल्याला नाकावर माशी बसलेली सहन होत नाही. माझी कल्पना आहे ती आग मस्तकाला गेली. म्हणलं काय म्हणलं, नाकावर बसलेली माशी सहन होत नाही. म्हणलं गोमाशी जमते का गोमाशी. काका काय बोलता तुम्ही, 5 वर्ष त्याची उधारी तशी आहे, गरीब माणूस आहे. आणि पुन्हा म्हणता मला नाकावर माशी बसलेली सहन होत नाही. म्हणलं गोमाशा जमतात का तुला. सांगण्याचं तात्पर्य सज्जन, हे गुण असे काही वाईट आहेत बरं का. रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी. सत्वगुणी लोक चांगले, पण या पद्धतीनं सज्जन हो संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची, त्याच्या अंतकरणामध्ये त्रिगुण नसतात. तो संतुष्ट असतो, संतुष्ट सततम योगी. सज्जन हो 2ऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगत असताना बरं का, योगीराज बाबा स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगत असताना हा श्लोक आलेला आहे. अशा पद्धतीने त्याची स्थिर बुद्धी असते, तो कधीच अस्वस्थ होत नाही. असं असणार वर्मसे भक्ती करणाऱ्या माणसाकडे असे सद्गुण प्रगट होतात. आणि म्हणून राजा तू वर्मसे भक्ती कर अशी सूचना जगद्गुरु तुकोबाराय त्या महात्म्याला देत आहेत. आणि सांगू का सज्जन हो, तुका म्हणे चांदा देव सर्व भार. तुका म्हणे चांदा देव सर्व भार. तुका म्हणे चालवी कामार होणिया अष्टमहासिद्धी. ओळगती द्वारी अष्टमहासिद्धी. ओळगती द्वारी चालवी कामार होणिया अष्टमहासिद्धी. ओळगती द्वारी अष्टमहासिद्धी. जबडीता जबडीता नवगती दुरी. जबडीता नवगती दुरी. जबडीता नवगती दुरी. जबडीता नवगती दुरी. जबडीता अष्टमहासिद्धी. ओळगती द्वारी अष्टमहासिद्धी. ओळगती द्वारी नवगती दुरी. जबडीता नवगती दुरी.
डवरिता नवदती दुरी डवरिता नवदती दुरी डवरिता नवदती दुरी दुरी डवरिता भक्ताचं स्वतः काम कोण करतो? न सांगता तरी सर्व काम. सांगण्याची गरज नाही सज्जन हो. एक उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो. उदाहरण म्हणजे वास्तव कथा. नरसिंह मेहता गुजरात मध्ये एक महात्मा होऊन गेला. नरसिंह मेहता त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. डोहाळे जेवण म्हणून मुलीनं निरोप पाठवला, दादा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे, तुम्ही यावं. मग हे निघाले. 2-4 वारकरी बरोबर घेतले. बरोबर टाळ पकवाज. ते एक म्हणे आगमे ना वैष्णवा घरी सर्व काळ सदा धुणती टाळ. बरोबर भजनी घेतली आणि निघाले. गेल्यानंतर व्याहानं जेवण घातलं. यांना जागर चालू केला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. जास्त वाढू नका आवाज. या पद्धतीनं सुरू झालं. पुन्हा राहू आता हे ध्यान डोळा मन लंपट एकामध्ये. आता तो व्याही काही ते याच्यातला नव्हता. ते म्हणजे डोकेदुखी कशाला आली बाबा. शेवटी सुनाकडे गेला. म्हणलं अरे तुझ्या बापाला गप तरी बस ना म्हणा, आम्हाला झोपा येऊ द्या. नाही तेही झोपायला आम्हाला झोपा येऊ. अगर त्याने काही आणलंय का? हो का हात हल्लीत आलाय टाळून बापाला घेऊन ते वारकरी घेऊन आलाय. दादा भजन थांबवा. आमचे व्याही काही या नादातले नाहीत, भजन थांबवा. ते म्हणजे राहिलं बाबा. हो पण दादा काही आणलंय का तुम्ही जावयाला व्याह्याला? म्हणजे का नाही जात
ते म्हणे व्याहाला पोशाख रेशीम काठी धोतर जोडा पाहिला होता. पालकुड फेटा ते म्हणजे तसं काय आणलं नाही बरोबर, पण एखादा यादी करणारा बरोबर. मग ते एक लिहिणारा मुलगा बोलविला आणि त्यांना सांगितलं "हो, आमच्या व्याहाला काय पाहिजे ते द्या." म्हणजे पालकुड फेटा पाहिजे. लिहिलं त्यानं, रेशीम काठी धोतर जोडा, एक अंगठी लिहिलं त्यांनी. ते मला हे याच्या अंगावर फाटके कपडे तर अंगठी आता लिहा पण जावयाला पोशाख विहीन तिला साडी असं सगळं असणारी यादी केली. आणि शेवटी नरसी मेहता म्हणले "ओ यादीवाले बाबा, तुम्हाला काय लिहायचं असलं तर लिहा ना." यादी सुरू झाली, यादी चालू व्हायचं. काय लिहायचं ते मला काय डोंगलं द्या, काय येणार आहे मला याच्यात, ही वारकरी काय येणार आहे ते आपलं रागावून म्हटलं मला एक दगड घेतो त्याच्यामध्ये. सज्जन होत दुसऱ्या दिवशी सकाळी पांडुरंग परमेश्वराला तिथं मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया घात निवाराया गाडा तयार केला. नरसिंह मेहत्याच्या मुनिमाचा वेश घेतला. ओ नरसिंह मेहत्याच्या व्याहाचं घर कुठे म्हणे ते काय जवळ गाडा उभा केला तिथे दारात. एक 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 सामान उतरू लागले. अंगठी त्याच्यामध्ये सजन हो आणि एक मोठा दगड आणलेला त्या यादीवाल्याने दगड लिहिलेला दगड. ओ यादीवाले बाबा हे तुमचा दगड. ते म्हणे सोन्याचा दगड लिहिलं असतं तर बरं झालं असतं. तू काय म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होण्या. सज्जन हो अशा पद्धतीनं स्वतः देव वर्मसहित भक्ती करणाऱ्या भक्ताचं सर्व काम करतो. काय करत नाही राजावं. जनाबाई बरोबर जरूर लागला. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके उभ्या गाऊ कौतुके तू रे भाविकला. उभ्या गाऊ कौतुके तू रे भाविकला. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके उभ्या गाऊ कौतुके तू रे भाविकला. उभ्या गाऊ कौतुके तू रे भाविकला. तुम्ही दोघांना आमची परीक्षा बघायला ठरवले का? दोघांकडे माईक दिले तर आपलं खुशाल तुम्ही आपलं उभा राहिलं दोघं. गाणाऱ्या म्हणून माईक केले तर ज्यांना स्वर कळत नाही त्यांच्याकडे माईक दिले. असं तरी सांगा की जय विठ्ठल करा म्हणून. मला माहिती आहे त्यांचा परिचय अशोक महाराज. परंतु मध्येच जर एखादा गडी आऊट झाला त्याला स्थिर होण्यासाठी 2-4 बॉल गमवावे लागतात. मला सगळं मला कळतंय. तो स्थिर होण्यासाठीच 2-4 काय होतात त्याला तेवढ्या पुरतं वातावरण निर्माण करावं लागतं ना. वातावरण निर्माण करावं त्यांना एखादी शेवटची चाल द्या. पण थोडा वेळ त्यांना वाढवायला लावलंय तर तुम्ही थोडीशी साथंगत द्या. असतो सज्जन हो. तू काय म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होण्या. अष्टमहासिद्धी ओळगती द्वारे नवदती दुरीत बळिता. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव
ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज रामेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज